मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींनो, पालकांनो, तुमच्याकरिता एक अतिशय आनंदाची बातमी आणि माहिती घेऊन आलेलो आहे। आज आपण इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम जो सीबीएसई सारखा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये नव्याने सुरू होत आहे त्याचं इयत्ता पहिलीचं पुस्तक बालभारतीचं कसं असणार आहे आपण आता बघणार आहोत। ब्रँड न्यू पुस्तक, ब्रँड न्यू अभ्यासक्रम इयत्ता पहिलीत येणाऱ्या सर्व बालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी या पहिलीच्या पुस्तकासाठी आपण बघून घेऊया की मुखपृष्ठावर याचं एक सुंदर असं चित्र दिलेलं आहे मुलगा मुलीचं वाचनाचं आणि तशी ती पूर्ण पूर्ण तयारीची एक संकल्प लावलेली आहे। इयत्ता पहिली बालभारती अशा प्रकारे या पुस्तकावर लिहिले आणि मागच्या पानावर इथे आपल्याला राज्यगत दिलेले आहे। पुस्तकाचं पहिलं पान उघडलं तर आपल्याला मराठी बालभारती इयत्ता पहिली समग्र शिक्षा आणि एक QR कोड दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला डिजिटल सर्व काही इथला अभ्यासक्रम सर्फिंग करता येणार आहे। तर विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली गोष्ट राहणार आहे। त्यानंतर आपण पान पलटवलं तर आपल्याला भारताचे संविधान आणि इकडे ही पुस्तक बनवण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मेहनत केली आहे त्यांचं क्रेडिट आहे, त्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला भारताच्या संविधानातील भाग 4 नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हे इथे लिहिलेली दिसत आहेत। त्यानंतर आपल्याला राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा हे नंतरच्या पानावर दिसेल। त्यानंतर कृष्णकुमार भास्करराव पाटील यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अध्ययन निष्पत्ती हे दिलेले आहेत की या पुस्तकातून कुठल्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करावयाच्या आहेत। शिक्षक आणि पालकांसाठी सूचना या नंतरच्या पानामध्ये दिलेल्या आहेत। त्यानंतर या पुस्तकाचे 1, 2, 3, 4 असे भाग करण्यात आलेले आहेत। एकत्र पुस्तक जरी असलं तरी भागानुसार आपल्याला इथे संरचना दिलेली आहे आणि प्रत्येक भागात आपल्याला काय शिकवायचं आहे याचा पूर्ण अनुक्रमणिक आहे। त्यानंतर सर्वात पहिले एक सुंदर असं गीत आहे, कविता आहे, माझ्या या दारातून भाग 1 इथे सुरू होतोय आहे आणि या प्रत्येक कवितेच्या खाली सुंदर चित्र आणि विद्यार्थ्यांसाठी काय इथून सांगायचं आहे त्या सर्व सारांश इथे दिलेला आहे। विद्यार्थ्यांकडून दिलेल्या सूचना, त्यांचा होमवर्क, त्यांना काय बोलायचं आहे ते सगळं दिलेलं आहे। नंतरच्या पानामध्ये चित्रगप्पा आहे 2 नंबरवरती एक सुंदर असं चित्र आहे आपल्याला इथे दिलेलं गावातील चित्र आहे आणि या सगळ्या चित्रामधून विद्यार्थी खेळत आहेत, गाय आहे, आई आहे असं सुंदर चित्र आहे। त्यानंतर आहे आपल्याला मी आणि माझे कुटुंब कसं असणार आहे या संबंधाने ही पुस्तकामध्ये एक व्यवस्थित असं चित्र दिलेलं आहे। त्यानंतर माझी जोडी, जोड्या जुळवा म्हणजे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता समजण्याकरिता ही एक इथे माझी जोडी जुळवण्यासाठी दिलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांची लेखनाची तयारी म्हणून आता इथे आपल्याला लेखनपूर्व तयारी करून घ्यायची आहे। मला माझ्या घरापर्यंत पोहोचवा अगदी मजेशीर गमतीशीर पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी इथे स्वाध्याय दिलेला आहे। त्यानंतर ठिपके जोडा, आता ही ठिपके जोडण्यापासून ब, गिरव व काढिया याच्यातून विद्यार्थ्यांची लेखनपूर्व तयारी ही आता होणार आहे। त्यानंतर आपल्याला लेखनपूर्व तयारी झाली, अक्षराचे अवयव झाले तर राधाचे कुटुंब हे एक सुंदर असा पाठ आहे। त्यानंतर त्यासाठी तोंडी प्रश्न सुद्धाची इथे व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर आहे आपल्याला एक सुंदर असं गीत, ए आई मला पावसात जाऊ दे, आपण सगळ्यांनी ही सुंदर बडबड गीत ऐकलेलंच असेल, अतिशय गमतीशीर इथे बडबड गीत इथे दिलेले आहे। त्यानंतर लेखनाची तयारी इथे आपल्याला करून घ्यायची आहे। पहिला अक्षर गट आहे इथे कमल, आ ची मात्रा आणि त्यानंतर एक चित्र आहे, त्यानंतर काही शब्द दिलेले आहेत। त्यानंतर आपल्याला म, ल या अक्षर गटातील हर एक अक्षराचे शब्द, चित्र आणि त्याला गिरवण्यासाठी पुरेशी जागा सुद्धा इथे दिलेली आहे। त्यानंतर इथे व्यवस्थित चित्रांचा समन्वय साधून अ ची रेखणी, आ ची रेखणी अशा प्रकारे इथे आपल्याला दिलेले आहेत। विविध चित्रांचा वापर या पुस्तकात केलेला आहे। पहिला अक्षर गट संपताच वाचनपाठ दिलेला आहे की पहिल्या अक्षर गटाचा जर आपलं लेखन झालं तर पहिल्या अक्षर गटानंतर आपल्याला वाचनपाठ काका आला, मामा आला असा प्रकारचे वाचता येतील। त्यानंतर एक सोहमचा वाढदिवस, सोहमचा दिवस अशा प्रकारची एक कविता आहे ती आपल्याला तालासुरात म्हणून घ्यायची आहे आणि विद्यार्थ्यांना इथं गुड हॅबिट्स आपल्याला शिकवायचे आहेत, चांगल्या सवयी विद्यार्थ्यांना शिकवणे आहे। त्यानंतर अक्षर गट दुसरा येतो इथे घर, ब, ई ची मात्रा आणि मोठ्या ई ची मात्रा अशा प्रकारे। नंतर त्या अक्षर गटाचे शब्द आणि नंतर त्या अक्षर गटाला गिरवणे अशा प्रकारे प्रत्येक पानावरती आपल्याला दिले। त्यानंतर एक अक्षर गटाचा थोडा वाचनपाठ दिलेला आहे याच अक्षर गटावरचा, इथं ई ची मात्रा असल्यामुळे ई ची मात्रा घेऊन वाचनपाठ 2 आलाय, घार, आली, रिमा, घार, बघ अशा प्रकारचा। त्यानंतर एक शब्दबागचा चित्र दिलेला आहे, शब्दबागेतून विद्यार्थ्यांना आपल्याला शब्द वाचायला शिकवायचा आहे। त्यानंतर रमा अशा प्रकारच्या याच्यातून लेखन सराव आपल्याला घ्यायचा आहे। ससा आणि डोंगर ही एक सुंदरशी कथा आहे। या कथेमधून विद्यार्थ्यांना चित्रामधून आपल्याला ही कथा समजावून सांगायची, अतिशय गमतीशीर पद्धतीने आपल्याला हा पाठ शिकवायचा आहे। त्यानंतर पाठ 13वा आहे म्हणजे अक्षर गट 3 आहे, न, स, प, त, उ अशा प्रकारचा हा तिसरा अक्षर गट आहे। नंतर त्या अक्षर गटाचे शब्द, अक्षर गटाचे गिरवण्यासाठी त्यांना मोकळी जागा आणि त्याची सगळी शब्दरचना इथे आपल्याला दिलेली आहे। त्यानंतर आहे आपल्याला उ ची मात्रा, उ ची मात्रेचा योग्य सराव करण्याकरिता अक्षर दिलेले आहेत आणि उ ची मात्राने त्याचा सराव करायचा आहे। त्यानंतर आतापर्यंत आपण शिकलेला अक्षर गटाचा एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट मधून आपल्याला विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा आहे। इतकं सगळं झाल्यानंतर छोटी छोटी कोडी दिलेली आहेत, मला ओळखा पाहू अशा प्रकारे, जसे सुपासारखे कान माझे चिमुकले डोळे अशा प्रकारचे हे ओळखा पाहूचे आहे। त्यानंतर शब्द शोधपाठी आहे, वाचनपाठ 3 आहे, आला आला, पाऊस आला, सरसर सरसर पाऊस आला अशा प्रकारचा हा तिसरा वाचनपाठ आहे। त्यानंतर एक इथे कोडे आहे की या सशाला आपल्या घरापर्यंत आपल्या अन्नापर्यंत पोहोचवायचं आहे। त्यानंतर आहे चांगल्या सवयी, चांगल्या सवयी कुठल्या असतात या चांगल्या सवयीचा भाग 2 मध्ये आपल्याला सुरू करायचा आहे विद्यार्थ्यांना। भाग 2 मध्ये चांगल्या सवयी विद्यार्थ्यांना शिक्षकांना मार्गदर्शनाने शिकवायच्या आहेत। त्यानंतर झुकझुक गाडी,
गाडी आली झुक झुक झुक, शिट्टी कशी वाजे बघा कुक कुक कुक, अशा प्रकारची एक सुंदर अशी कविता आहे. अतिशय सुंदर असं चित्र आहे इथे आणि ही कविता आपल्याला तालासुरात म्हणायची आहे. वी.म. कुलकर्णी यांनी लिहिलेली कविता आहे. कृतीयुक्त आपल्या कविता करून घ्या. त्यानंतर वाचनपाठ 4 आहे. च ड ह झ ए हे वाचनपाठाची आपल्याला शब्दगटाची तयारी करून घ्यायची आहे. शब्दगटाच्या नुसार त्याची अक्षर, शब्द, अक्षरगट, शब्द आणि त्यांचा जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा आहे. इथं योग्य चित्रांचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे चौथा वाचनपाठ दिलेला आहे चौथ्या अक्षर गटानंतर. त्यानंतर आतापर्यंत शिकलेल्या सर्व वाचनपाठातील अक्षरगटातील अक्षरांची पुरेपूर सराव इथे करायला जागा दिलेली आहे. त्यानंतर चतुर उंदीर अशा प्रकारची एक चित्रकथा आहे. या चित्रकथेच्या द्वारे आपल्याला एक गमतीशीर पद्धतीने त्यांना ही चित्रकथा समजावून सांगायच्या विद्यार्थ्यांना चतुर उंदीर कसा आहे. त्यानंतर खाली चित्रे बघ, गोष्ट तयार कर व सांग. या चित्रांचा वापर करून आपल्याला इथे गोष्ट तयार करायला विद्यार्थ्याला सांगायची आहे. त्यानंतर 5वा अक्षरगट आहे द, ड, व, ग, ए, ऐ आणि ऐची मात्रा. अशा प्रकारे या प्रत्येक अक्षरगटाचे सुंदर शब्द दिलेले आहेत, चित्र दिलेले आहेत आणि त्या अक्षरांना गिरवण्यासाठी जागा दिलेली आहे. त्यानंतर अक्षरांवर शब्द सुद्धा दिलेले आहेत. याचा सराव झाल्याच्या नंतर परत वाचनपाठ 5वा आहे. मुले सहलीला निघाली, रवीही सहलीला निघाला. अशा प्रकारची ही माहिती आहे. त्यानंतर आता आपल्याला चांदोबाचे घर ही एक सुंदर कविता आहे. इथं सुंदर सुंदर चित्रे सुद्धा दिलेली आहेत, विद्यार्थ्यांना मजा येईल. त्यानंतर यानंतरचा 6वा वाचनपाठ आहे ध, य, फ, ज, श, ओ, औ. ओची मात्रा. अशा प्रकारे त्यांना हे अक्षरगट आहे. अक्षरगटाच्या नंतर अक्षराला गिरवणे आहे. त्यानंतर अक्षरावरचे शब्द आहे आणि शब्दांचे इथे डोंगर आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक 6वा वाचनपाठ दिलेला आहे. इथे आपल्याला वारली पेंटिंगच्या माध्यमातून इथे आपल्याला काही अक्षरं दिसत आहेत, शब्द दिसत आहेत. त्यानंतर वाचनपाठ 6वा येथे जयवराज दोघेही सोबती शाळेतून घरी आले. हा वाचनपाठाचा आपल्याला सराव घ्यायचा आहे. त्याखाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. त्यानंतर परत भोपळा नावाची एक सुंदर अशी कविता आहे. ही कविता आपल्याला विद्यार्थ्यांना दादासाहेब कोते यांची पाठांतर करून घ्यायची आहे, म्हणून घ्यायची आहे, कृतीयुक्त करून घ्यायची आहे. त्यानंतर माझे सोबती म्हणजे परिसराची जाणीव या पुस्तकातून विद्यार्थ्यांना दिलेली आहे. परिसरात कोण कोण राहतात याबद्दल विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. पटपट कोण बोलतो अशा प्रकारची उत्तरं त्यांना द्यायची आहे. त्यानंतर एक चित्रगप्पा आहे 3ऱ्या भागामध्ये. चित्रगप्पामध्ये सुंदर सुंदर चित्र आहे. चित्रांचं इथे निरीक्षण करून सांगायचं आहे. त्यानंतर परत झोक्या रे झोक्या, चला उंच जाऊ, चिमणीच्या वाडाना हळूच पाहून घेऊ ही एक सुंदर कविता आहे. त्यानंतर इथे परत नंतरचा 7वा अक्षरगट आहे न, ख, थ, भ, औ. ओची मात्रा. त्यानंतर त्याचे शब्द आणि त्याला गिरवण्यासाठी जागा. त्यानंतर वाचनपाठ 7 आहे सौरभची आजी जेवण बनवते. त्यानंतर अतिशय सुंदर असे माझे जग म्हणजे जगाशी आता जगविश्वासी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी असे सुंदर सुंदर चित्र आणि त्याचे वाक्य दिलेले आहे. नंतर 8वा तुमचा अक्षरगट आहे ट, ढ, ठ, छ, श अशा प्रकारचे त्यांचा सरावासाठी शब्द आणि अक्षर गिरवण्यासाठी जागा दिलेली आहे. त्यानंतर वाचनपाठ 8 आहे. शिरीषने ठोकळे जमवले, काही चौरस काही आयत. अशा प्रकारचे वाचनपाठ झाल्यानंतर खार नावाची एक सुंदर सुंदर मजेदार तिचे शेपूट झुपकेदार अशा प्रकारची खार नावाची कविता आहे. नंतरचा 8वा अक्षरगट आहे क्ष, ज्ञ, अ, आ, आ, आहा, रू. या अक्षरगटानंतर आपल्याला त्याचा सराव करून घ्यायचा आहे आणि नंतर अनुस्वाराची सरावाकरिता एक वाचनपाठ दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला छोटी छोटी कोडी दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या सरावासाठी. र ची गमत, र चे विविध प्रयोग इथे दाखवले आहेत. त्यानंतर संपूर्ण मुळाक्षरेचा पाठ दिलेला आहे. संपूर्ण मुळाक्षरे या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर 14 कडीचा सराव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. आठवडी बाजार कसा असतो याबद्दल विद्यार्थ्यांना सुंदर चित्राद्वारे माहिती आणि प्रत्यक्षाद्वारे अनुभवाद्वारे द्यायचा आहे. त्यानंतर मेंढी नावाची एक सुंदर कविता आहे. ही कविता विद्यार्थ्यांचा भावविश्वाशी जोडेल. त्यानंतर पूर्णविरामाचा, त्यानंतर प्रश्नचिन्हाची ओळख, त्यानंतर चला लाडू बनवूया अशी पाककृती सुंदर दिलेली आहे. पतंग माझा अशा प्रकारची एक सुंदर कविता आहे मंदाकिनी गोडसे यांची. त्यानंतर छोट्या हाताची मोठी किमया हा एक सुंदर पाठ आहे. यामधून विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचे कौशल्य शिकवेल आणि सुंदर अशा विद्यार्थ्यांना मजा येईल अशा कृतीयुक्त बिया लावण्यातून काय होते याबद्दलचे मार्गदर्शन याच्यातून केले जाते. त्यानंतर नवे ते हवे अशा प्रकारचा एक पाठ आहे. इथे एक छोटीशी संवादात्मक आहे हे पाठ. त्यानंतर विद्यार्थ्यांचा घटनाक्रम जोडण्यासाठी एक चित्र दिलेलं आहे. घटनाक्रमानंतर माझी ओळख दिलेली आहे. इथं माझे नावापासून माझे वय पण सगळी ओळख द्यायची आहे. आणि शेवटच्या पानावर आहे चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098. विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती करून द्यायची आहे की आपण अडचणीत सापडलो, आपल्यावर काही अत्याचार होत आहे असं वाटलं, इन्सिक्युअर वाटलं तर विद्यार्थ्यांना या नंबरची जाणीव करून द्यायची आहे. तर अशा प्रकारे सुंदर असं पुस्तक नवीन अभ्यासक्रमाचे इथे आणलेलं आहे. या सुंदर पुस्तकाची सर्वांना आवड लागलेलीच असेल. तर बघा या पुस्तकाल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाही मदत होणार आहे. तर चला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, एकमेकांना जास्तीत जास्त शेअर करा. लाईक नाही केला तरी चालेल, परंतु सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकाची किंमत कळू द्या आणि आपल्या पालकांना सुद्धा हे पुस्तक आवर्जून बघायला लावा. धन्यवाद. परत भेटूया गणित आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि इंग्रजीच्या पुस्तकाची ओळख करून घेऊया. थँक्यू. जय महाराज.